स्वागत आहे। आज आपण बघणार आहे मोहट्या। मोहट्या म्हणजे मोहाचं फळ येते, त्याच्या भाजी बनवणार आपण। चला बघूया। ह्या मोहट्या आहेत, मी कापून घेतलेल्या पण टाकलेल्या आहेत। आता हे आपण शिजवून घेऊया। ह्या 10 मिनिटं शिजवून घ्यायच्या, थोड्याशा म्हणजे 90% अशा शिजवून घ्यायच्या। आता मी त्या मोहट्याची भाजी बघणार आहे। ह्या बघा, आपण ह्या मोहट्या उमवून घेतल्या, मी तुम्हाला दाखवल्या। 90% म्हणजे शिजलेल्याच आहेत। ह्या बघा, पूर्ण मोहट्याशा उमवून घेतलेल्या आहेत। आणि हे 2 कांदे घेतलेले आहेत मोठे चिरून, आणि हा आलं लसूण ठेचून घेतलेला आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक अशा कापून, आणि हे वाटण घेतलेलं आहे मी, खोबरं, टॅमॅटो आणि जिरं, अजून जिरं आणि कोथिंबीर, असं सगळं याचं हे वाटण करून घेतलेलं आहे। कांदा वगैरे त्याचं हे, आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे कापलेली, आणि टॅमॅटो घेतलेला आहे कापून छोटं, जिरं घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, आणि मीठ घेतलेलं आहे, आणि लाल तिखट। पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल पण आपलं मस्त तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालूया, 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी आणि जिरं तडतडली का लगेच आपल्याला आपण आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। मोहट्या ह्या वर्षातून एकदाच खायला मिळतात। जंगलामध्ये असतात मोहट्याचं झाड। मोहट्याचे फळाचं, फुलाचं सगळ्याचाच उपयोग करतात। औषधी असते ही भाजी। ही भाजी कोळी टाकून पण करतात मांसाहारीमध्ये। आता आपण हे मिरची घालूया, मिरची झाली की लगेच आपण हा कांदा घालून घेऊया। आता कांदा आपल्याला लालसर असा शिजवून घ्यायचा आहे। थोडं झाकण ठेवून लालसर असं शिजवून घेते। आपण आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया थोडासा। बघा, आपल्याला कांदा एवढाच लाल पडायचा आहे। आता आपण 1 चमचा ह्याच्यामध्ये हळद घालूया, 3 चमचे लाल तिखट घालूया। आता हे चांगलं अर्धे अर्धे होते ते। आता आपण ह्याच्यामध्ये हे मसाला चांगला फ्राय करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटण करून घेतलेलं आहे ना, ते घालून घेऊया थोडंसं। ही भाजी कोळी टाकून पण करतात, पण मी त्या दिवशी राहून गेली माझ्याकडून दाखवायची। नेक्स्ट टाईम पुढच्या वर्षी नक्की दाखवेन। आता टॅमॅटो घातलं, टॅमॅटो पण थोडं आपल्याला शिजवून घ्यायचं ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं आताच मीठ घालून घेऊया आपण। ते थोडं मिक्स करायचं, आणि लगेच आता आपण ह्याच्यामध्ये ह्या मोहट्या आपण वाफून घेतलेल्या आहेत ना, त्या घालून घेऊया। ही भाजी छान लागते। तुमच्याकडे जर भेटत असेल तर नक्की करून बघा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तुम्हाला असं आता रानातल्या भाज्या नक्की दाखवेन मी।
पावसाला चालू होईल ना, आता रानभाज्या चालू होतील मार्केटला यायच्या. हे आता चांगलं मिक्स करून घेते मी. आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊन घेतलेलं ना, तेच पाणी घालून घेऊया थोडंसं. आपण थोडी याच्यामध्ये ग्रेव्ही ठेवणार आहे. आता मी ही भाजी 5 मिनटं फक्त शिजवून घेते. आपली भाजी आता झालेली आहे, शिजलेली आहे. टॅमॅटो पण चांगलं शिजलेलं आहे आणि ते पण मिक्स झालेलं आहे, मसाले पूर्ण त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालून घेऊया. 1.5 चमचा गरम मसाला घालून घेऊया. चमचा अर्धाच येतो, नाहीतर तुम्हाला वाटेल जास्त टाकते, पण 1.5 चमचा होतो तो. पूर्ण चमचा भरून नाही येत त्याच्यामुळे. बघा आपली आता भाजी पूर्ण अशी मिक्स झालेली आहे मसाल्यामध्ये. आता ही आपण कोथिंबीर आहे ना, ती याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आपली भाजी रेडी आहे, मस्त चमचमीत अशी. सुगंध पण छान सुटलेला आहे. तुम्ही पण, तुम्हाला मिळतील मोहट्या तर नक्की करा. भाजी झालेली आहे मस्त छान अशी. सुगंध पण छान येतो आणि झालेली पण मस्त आहे. अशी तुम्ही पण करून बघा. आणि तुम्हाला जर मोहट्या भेटल्या तर तुम्हाला अशीच तुम्ही करून बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.